यानंतर आपल्याकडे एक ताजी बातमी आहे ती म्हणजे राज ठाकरे यांची प्रचार सभा ही लांबणीवर पडली आहे। चारकोप इथे उद्या त्यांची सभा होणार होती, पण सभा रद्द करण्यात आली आहे। ही सभा नेमकी का रद्द झाली याचं कारण अजूनही अस्पष्ट आहे। चारकोपमध्ये महापालिका निवडणुकीसंदर्भात राज ठाकरे यांची सभा होणार होती, पण ही सभा आता रद्द करण्यात आली आहे आणि ही सभा जी आहे ती रद्द करण्यामागे नेमकं कारण काय आहे हे सुद्धा यावेळी सांगण्यात आलं नाही, त्यामुळे कारण अजूनही अस्पष्ट आहे। आणि विशेष म्हणजे पुढची तारीख सुद्धा निश्चित करण्यात आलेली नाहीये। याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपला रिपोर्टर राहुल झोरी आता आपल्यासोबत। राहुल, नेमकं काय कारण आहे ही सभा रद्द करण्यामागे? सर्व मनसेच्या प्रचाराची सर्व एकंदरीत जर पार्श्वभूमी बघितलं तर मनसे अद्यापही प्रचारात थंड। एकीकडे निवडणुकीची पार्श्वभूमी, निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झालेली आहे। भाजप असेल, शिवसेना असेल, याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी देखील जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। मात्र सध्या पालिकेत जो विरोधी पक्षाचा ज्यानं 5 वर्ष जोरदार काम केलं होतं तो पक्ष आजही प्रचारात कुठे ना कुठे थंडच पाहायला मिळतोय। ठराविक ठिकाणी जे काही बिग फाईट मानल्या जात आहेत, दादरमध्ये प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळते। मात्र पक्षप्रमुख जे राज ठाकरे आहे त्यांची सभा होणं आतापर्यंत अपेक्षित होतं, आतापर्यंत काही सभा झालेली नाहीये। याचबरोबर जे नियोजन आहे ते देखील कुठे ना कुठे थंड आणि थंड वातावरणच बघायला मिळतंय। उद्याची सभा होणार होती, मात्र ती सभा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली आहे। आज उद्धव ठाकरे यांची चारकोप या ठिकाणी सभा होते। याच पार्श्वभूमीवर उद्याची राज ठाकरे यांची सभा देखील महत्वाची होती, मात्र ऐनवेळी ती पुढे ढकलण्यात आली आहे। याला कुठं राजकीय खेळी काही आहे का हे देखील तपासलं जात आहे। मात्र एकंदरीत बघितलं तर मोजक्याच सभा मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे घेणार आहेत। अगदी 4 ते 5 सभा मुंबईत राज ठाकरे यांच्या होतील। त्यामुळं एकंदरीत बघितलं तर शिवसेना आणि भाजपची जी रणधुमाळी सुरू आहे, राष्ट्रवादी काँग्रेस देखील जोरदार कामाला लागले। त्याच ठिकाणी मनसे मात्र मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात सगळीकडे सर्वार्थानं थंडच असं आहे, असं पाहायला मिळत आहे। अगदी खरं आहे, पण निवडणुकीच्या आधीच मनसे कुठेतरी बॅकफूटवर गेली आहे का असा प्रश्न सुद्धा आता सामान्य मुंबईकरांना पडतोय। थँक्यू राहुल या सगळ्या माहितीबद्दल।